रायगढ़ जिला क्रीड़ा प्रबोधनी उपक्रम में सहभागी खिलाड़ियों में से कुछ खिलाड़ियों का मंगलवार को थाना में हुई विभागीय स्तरीय प्रतियोगिता में चयन किया गया है, तो कुछ खिलाड़ी डिस्क्वालीफाइड हुए हैं, जिनके लिए निरोप समारोह का आयोजन बुधवार को किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, ओलंपिक नेमबाज सोमा शिरूर, गढ़ शिक्षणाधिकारी मीना यादव, प्रोफेसर एल बी पाटिल, जेडपी सदस्य अरविंद म्हात्रे, माधव घरत आदि गणमान्यों सहित खिलाड़ी एवं उनके अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने जीते हुए खिलाड़ियों को शुभकामनाएं देते हुए रायगढ़ जिला क्रीड़ा प्रबोधनी उपक्रम को यशस्वी करने वाले अध्यापकों का अभिनंदन किया। या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। अभिनंदन करत असताना त्यांच्या पालकांनी सुद्धा ह्या योजनेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं, या विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होण्याचं त्यांनी एक सहकार्य केलं। त्या सर्व पालकांचं देखील मी या ठिकाणी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि सर्वात महत्त्वाचं, योजना भरपूर असतात, सगळ्या कागदावर असतात, राबवायच्या असतात, कोणी मनानं राबवतो, कोणी धनाने राबवतो, कोणी कशाने राबवतं। पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे की रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या शिक्षकांनी त्या मनापासून राबवल्या, त्यांचं कारण ही योजना जर त्यांनी राबवली नसती, आता खाडे सरांनी सांगितलं की मग काय तिथं लागणारा खर्च असून स्वतःला मानधन नाही, काही नाही, स्वतःच्याच खर्चाने तर केलंच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सुद्धा खर्च त्यांनी केला। इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारचं संगोपन केलं। मुलींसाठी या ठिकाणी या 3 महिला शिक्षिका आहेत, त्यांनी सुद्धा एक चांगलं काम केलेलं आहे। खरं ह्या सर्व यशाचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ह्या यशाचा मध्ये सिंहाचा वाटा या सगळ्या प्रशिक्षक शिक्षकांचा आहे, त्यांचा आपण अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल के नेतृत्व में किए जा रहे कार्य की सराहना की। संपूर्ण ह्या कोकण डिव्हिजनच्या ह्या कालच्या स्पर्धा ठाण्याला झालेल्या आहेत। या कोकण डिव्हिजन मध्ये 4 जिल्हा परिषदा येतात आणि 7 महानगरपालिका येतात। अनेक नगरपालिका असते, नगरपालिका मी बोलले असेल, पण 7 महानगरपालिका आणि 4 जिल्हा परिषदेमध्ये ज्या सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी सगळीकडून आले, त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झाले, जे क्वालिफाय झाले, ते 4 जिल्हा परिषद आणि 7 महानगरपालिकामध्ये सर्व मिळून फक्त 76 क्वालिफाय झालेले आहेत। आणि तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान वाटावा असं का 76 मध्ये 71 एका रायगड जिल्ह्यात, आता 76 पैकी 71 एवढ्या मोठ्या महानगरपालिका आहेत। मुंबई महानगरपालिकेचं बजेट तर राज्याच्या बजेटपेक्षा मोठं आहे, ठाण्याची पण तीच परिस्थिती आहे। एवढ्या मोठ्या महानगरपालिका असताना कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्या 7 महानगरपालिकांमध्ये एवढा सगळा त्यांच्याकडे बजेट असून रायगड जिल्हा परिषदेमध्ये बजेट नसताना बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतील, तालुक्याचे शिक्षणाधिकारी असतील आणि जिल्ह्यातले सर्व शिक्षक आणि तुमचा शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी पद यांनी जे काम केलंय, ते बजेट नसताना सुद्धा करोडो रुपयाच्या बजेट वाल्यांपेक्षा आम्ही जास्त काम करू शकतो। कार्यक्रम के दौरान बुलबुल पथक में कामयाबी हासिल करने वाले तथा राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल के हाथों सम्मानित विद्यार्थियों का विधायक विवेक पाटिल के हाथों सत्कार किया गया। वही क्रीड़ा प्रबोधनी उपक्रम में शामिल विद्यार्थियों को गणमान्यों के हाथों गणवेश वितरित किए गए।